शेवटचा सामना या स्पर्धेच्या जो अट्टाहास जी मेहनत तुम्ही गेले 4-5 दिवस खऱ्या अर्थाने तुम्ही घेतली आहे त्या मेहनतीच्या त्या स्वप्नपूर्तीचा हा सोहळा कारण तुकोबराया म्हणतात ना याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तोच क्षण गोड होण्याची संधी या ठिकाणी आली अंतिम सामना पप्पड 11 पेठ तर दुसऱ्या बाजूला मात्र गार्गी स्पोर्ट्स पनवेलचा संघ एकमेकांच्या समोर उभा ठाकलेला पाहायला मिळतो नाणेफेकीचा कौल थोड्याच वेळात समालोचन कक्षाच्या समोर मान्यवरांच्या आयोजकांच्या उपस्थितीत मात्र या ठिकाणी होणार आहे Pappan 11 Pate won the toss, elected to bat first. पप्पन 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा कौल स्वीकारलाय एक निर्धारित 6 चेंडूंचा एक षटकाचा सामना असणार आहे प्रत्येक डावामध्ये एक षटक असणार आहे वेळेचा अपव्यय आणि या वेळेच्या अपव्ययामुळे खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये षटकांमध्ये कटौती करावी लागणार आहे चला पंचांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे याकरता मी शेवटच्या इनिंगचा Right distribution कोण प्राइस जरा तुम्ही करा मी करतो प्राइस मॅचला सुरुवात होईल अगदी फायनलचा मॅच आहे किंग्स इलेव्हन पनवेलची मानाची स्पर्धा महामानव चषक चौथा पर्व याचा गर्व फायनलच्या मॅचला सुरुवात 6 बॉलचा एकच ओव्हरचा सामना असेल आणि एका इनिंग मध्ये एकच ओव्हरचा मॅच फायनलच्या मॅचला सुरुवात होईल अगदी सुपर ओव्हर असा मॅच पाहायला मिळणार फायनलचा किंग्स इलेव्हन पनवेलची मानाची स्पर्धा महामानव चषक 2026 शेवटचा पडाव आणि अजिंक्यपदची लढत आहे कोण जिंकेल महामानव चषक कोणाच्या बाजूने जाणार आहे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली बॅटिंग करण्याकरता हर्षल आणि गुड्डू ही जोडी सलामीची जोडी पप्पन 11 पेठ संघाने टॉस विजय झाले फायनल मॅचचा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय 2026 ची मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा एकूण 5 पारितोषिक लावलेत आणि 5 चषक या ठिकाणी लावलेत 5 दिवसामध्ये 5 क्वालिफाय झालेल्या संघांना 5 पारितोषिक दिले जाणार आहेत पहिल्या क्रमांकाकरता दुसऱ्या क्रमांकाकरता तिसऱ्या क्रमांकाकरता चौथ्या आणि 5व्या क्रमांकाकरता कॅश प्राइज आणि चषक हे पनवेल मध्ये पहिल्यांदाच किंग्स इलेव्हन पनवेलच्या माध्यमातून त्यांचं कौतुक करावं लागेल महामानव चषकाचे आयोजक एका ओव्हर मध्ये 6 बॉल असतील लक्षात घ्या एका ओव्हरचा मॅच आहे सामन्याला सुरुवात होणार आहे फायनलचा मॅच फायनलचा थरार सलामीची जोडी मैदानामध्ये टॉस जिंकलाय पप्पन 11 पेठ संघाने हर्षल आणि गुड्डू मैदानामध्ये सलामीचा षटक घेऊन मॅन फ्रॉम रत्नागिरी जयगडचा सुदर्शन मयेकर पळवला गर्रकन बॉल फिरलाय टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसली देखील मिळाली आहे आणि अगदी मराठीत म्हटलं तर आपटबारचा वापर झाला आपटबारचा वापर झाला थोडासा टप्पा पडला उसनी मिळाली आहे पहिला बॉल डॉट दुसरा बॉल थोडासा पाहूया लेग स्टंपच्या बाहेर गेलाय दोन हात समांतर झालेत अवंतर धावांचा इशारा झाला मिस्टर एक्स्ट्रा धाबा मारतील टीमची टोटल आता धाव फलकावरती आपण पाहिलं तर एक धाव खाता उघडला मिस्टर एक्स्ट्रा बॅटिंग करणारा संघ पप्पन 11 पेठ पुढचा बॉल घेऊन राऊंड विकेट हा बॉल खोलात टाकला होता समोर उडवलाय लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक काखेत वेगाने चेंडू खाली आलेत चेंडूला रोखलाय का ते देखील आपण पाहणार हाताला बॉल लागलाय आणि त्याच्यानंतर सीमारेषा पलीकडे हर्षलच्या बॅट मधनं आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे चुकीला माफी नाही काय फटका सजवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अमय पालकर याच्या माध्यमातून चूक झाली आहे सुदर्शनच्या विरोधात षटकार आलाय इरादे स्पष्ट केले हर्षल काय बॅटिंग करतोय पप्पन 11 पेठचा धाबा 7 पुढचा बॉल हा बॉल बॅकफुटवर जाऊन कट करायचा होता वेट अँड वॉचचा स्ट्रोक खेळायचा होता परंतु बॉलने बॅटचा संपर्क झाला नाहीये पंचांचा इशारा आपण पाहणार आहोत या बॉलवरती पंचांनी धाबा अगदी बाईचा इशारा केलाय म्हणजे एखादा बडे धावफलक पुढे सरकेल टीमची टोटल आता धावफलकावरती 8 धावा पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे एका ओव्हरचा मॅच फायनलचा मॅच शेवटचा थरार महामानव चषक 2026 किंग्स इलेव्हन या स्पर्धेचे आयोजक निर्माते आता गुड्डू आलाय चौथा बॉल फुल टॉस चेंडू होता बिगिट करायचा होता फटका फसलाय परंतु नो मॅच लाईन मध्ये जाऊन चेंडू पडलाय तोपर्यंत गोलंदाज चेंडूवरती येतील नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि आता पंचांकडे इशारा केला गेला थर्ड अंपायरची मागणी केली गेली गार्गी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून
पंच नो बॉल असेल का? पंच नो बॉल. अगदी नो बॉलचा इशारा पंचांनी दिलाय, म्हणजे 2 धाबा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. येणारा बॉल फ्री हिट, बे घुमा के संधी निर्माण झाली आहे. पुढचा बॉल, हा बॉल खोलात टाकला, हेलिकॉप्टर स्ट्रोक केलाय, समोर खेळलाय, साइड स्क्रीनला भेदलाय, 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे. तो ऐकत नाहीये, तो थांबत नाहीये, त्याची बॅट बोलते आणि त्याच्या बॅट मधनं आकाशाला गवसणी घालणारा 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे. शिबांचा छावा, हर्षलच्या बॅट मधनं 4 धाबा. 14 धाबा झाले तुमच्या स्क्रीनवरती. हर्षल पाहायला मिळतो 4 बॉल मध्ये 14 धाबा. सुदर्शन मयेकरचं स्वागत त्याने केलंय. पुढचा बॉल, हा बॉल थोडासा टप्पा पडलाय, थोडीशी उचली घेणारा बॉल होता. धाव घ्यायची होती नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरला, परंतु हर्षलला धाव घ्यायची नाही, डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या इनिंग मधला पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. 1 ओव्हरचा मॅच, फायनलचा मॅच. महामानव चषक 2026 बरोबर 14 फायनलचा मॅच. एका बदल पप्पन 11 पेट 5 बॉल मध्ये 14 बनवले. हा बॉल देखील खोलात टाकला, एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली. क्षेत्ररक्षक वेगानं अभय पालकर आलाय. पहिली धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर फेक झाली आहे आणि 2 धावा या बॉलवरती मिळणार आहेत. म्हणजे एका ओव्हर मध्ये 16 धावा बनवलेत आणि आता 17 धावा. 17चा आकडा निल्सन आकडा आहे. 17 म्हणजे खतरा. आता मैदानातले जे लाईट होते अगदी लाईट पेटायला लागलेले आहेत. प्रेक्षक परंतु हालत नाहीये, त्याने त्यांना आपलं काम विसरलेत, कारण त्यांना किंग्स 11 पनवेलची स्पर्धा पाहायची आहे म्हणून प्रेक्षक आले. 6 बॉल मध्ये 17. तुमच्या स्क्रीनवरती एक ग्राफिक्स. अगदी आता हृदयाचे ठोके वाढले असतील. चमकेशजी दिवेकर साहेब या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि त्यांच्याच मालकीचा संघ गार्गी 11 सीसीडी लाईव्ह पनवेल हा संघ फायनल मध्ये देखील पोहोचलाय. ते घर बसले या मॅचचा आनंद देखील घेत आहेत. त्यांचं सहर्षाने हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक चमकेशजी दिवेकर साहेब, सुशांत पवार, सुशांत कांबळे यांचं मनापासून हार्दिक आभार. पनवेल 11ची मानाची स्पर्धा आहे. 6 बॉल 17 धाबांची गरज. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर पप्पांनी स्वागत आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक चमकेशजी दिवेकर साहेब, सुशांत पवार, सुशांत कांबळे यांचं मनापासून हार्दिक आभार. पनवेल 11ची मानाची स्पर्धा आहे. 6 बॉल 17 धाबांची गरज. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर पप्पन 11 पेठ संघानं 6 बॉल मध्ये 16 धाबा बनवलेत. 17 धाबांचं आव्हान. प्रेक्षक जागेवरनं हालत नाहीये, म्हणजे तुमच्या स्पर्धेचा पैसा वसूल आहे. काळोख झालाय, अगदी खेळाडूंना बॉल दिसत नाहीये, परंतु प्रेक्षक आता मॅचची पाहणी अजूनही करतायत. ही नाईटची स्पर्धा नाहीये, डेची स्पर्धा होती, परंतु प्रेक्षक वर्ग टक लावून या स्पर्धेचा आनंद घेत. हे प्रेक्षक वर्ग आहेत, हे क्रीडा रसिक आहेत, हे मायबाप प्रेक्षक. टेनिस बॉलनं वेळ लावलाय. अगदी विचार करा, जर भारताने हा खेळ काढला असता तर केवढा वेळ असता. की खेळ आपण भारताने काढला नाहीये. टेनिस बॉलचा खेळ, क्रिकेटचा खेळ आपल्याला निश्चित गिफ्ट मध्ये मिळालाय. परंतु हे प्रेक्षक, हे दर्दी प्रेक्षक संध्याकाळच्या सत्रामध्ये. चला मॅचला सुरुवात करा. चला म्हणजे जोडी अमय आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर अक्षय निबादे. 6 बॉल मध्ये 17. गोलंदाजी मार्कवरती रॉबिन जबाबदारी घेतली आहे पप्पन 11 पेठ संघाची. 6 बॉल मध्ये 17 बनतील का? या काळोखामध्ये 17 धाबा जर झाल्या तर इतिहास होईल पनवेल मध्ये, रेकॉर्ड लिहिलं जाईल. 6 बॉल 17 फायनलचा मॅच. दुसरा बडावला सुरुवात. जरा टाळ्यांचा गजर. मॅचला सुरुवात झाली आहे. हर्षल चला प्लीज, उशीर करू नका. हर्षल मॅचला सुरुवात करा. हर्षल चला प्लीज, आपल्याला विनंती आहे पण जास्त वेळ घेऊ नका. मॅचला सुरुवात करा. ऑन सेट ऑल राईट. गोलंदाजी मार्कवरती रॉबिन. अमय पालकर ऑन स्ट्राईक. 6 बॉल मध्ये 17. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडूला खेळलाय मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आलेत, पकडलाय झेल. अमय पालकरचा संपलाय खेळ. पहिल्या बॉल वरती पहिला ब्रेक थ्रू. ऍक्शन रिप्ले मध्ये ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेचून मारायचा होता, खेळायचा होता ऑन साइडला, परंतु चेंडू मिड ऑफला गेलाय. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू. गार्गे स्पोर्ट्स पनवेल सीसीडी लाईव्ह संघाला पहिला हादरा, पहिला ब्रेक थ्रू, पहिला धक्का. आता मैदानामध्ये कोण दाखल झालाय? अमय पालकर, मॅन फ्रॉम दापोली बाद झाले. त्याची जागा घेऊन आकाश सकपाल. नवीन फलंदाज आकाश सकपाल. क्रॉस बॅट न खेळलाय, उलटा फुलटा फटका फसलाय. चेंडू हव्यामध्ये. क्षेत्ररक्षक आलेत. दुसऱ्या बॉलवर विकेट. आकाश सकपाल बाद झालाय.
रॉबिन चांगली गोलंदाजी करतो. गर्रकन बॉलला फिरवलं होतं. बोटाची जादू पाहायला मिळाली. फिंगर रोल केलेत. त्याच्यानंतर आकाश सकपानं उलटा फुलटा स्विचिटचा फटका खेळला. त्याच्यामध्ये त्याला धाऱ्यावरती पकडलंय. 2 बॉलमध्ये 2 विकेट मिळालेत रॉबिनला. फायनल मध्ये मॅच मध्ये चांगलीच कामगिरी तो करतोय. आणि आता मैदानामध्ये जयगडचा बाहुबली, जयगडचा राजा, टेनिस बॉल मधला, रत्नागिरी जिल्ह्यातला राजा म्हणून ज्याची ओळख आहे तो सुदर्शन मयेकर मैदानामध्ये गेलाय. 4 बॉलचा केस शिल्लक आहे. फायनल मॅच मध्ये जिंकण्याकरता गार्गी 11 या संघाला 17 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती रॉबिन. फायनल मॅच मध्ये हॅट्रिक कंप्लीट होईल का? किंग्स 11 ची स्पर्धा. हो, चांगला चेंडू टाकलाय, फिरवलाय, बोटा रोल केली. आता 3 बॉल मध्ये 17 म्हणजे 3 बॉल मध्ये 3 षटकारांची गरज. 3 बॉल मध्ये 3 षटकार येतील का? पुढचा बॉल, हा बॉल देखील खोलात टाकला होता. फक्त दिशा दिले. शॉर्ट एक्स्ट्रा के बदला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने चेंडू वरती आले, पकड केली, फेक केली. 4थ्या बॉल वरती आता बॅटिंग करणारा संघ एकच धाव घेतली. खातं उघडलं गेलं बॅटिंग करणाऱ्या टीमचा. धावफल करतो. धाबांचा विचार केला तर 2 गडी बाद 1. 2 चेंडूचा शेवटचा खेळ शिल्लक आहे. बाहेर टाकलेला बॉल होता. ऑन साईडला खेळत होता. पंतांचा इशारा आपण पाहिलं तर बॅटरला आउट करार दिलाय. OUT आउट. अक्षय निवातेला माघारी परतावं लागतंय. 5व्या बॉलवरती विकेट आली आहे. डबल 5. विजयाचा सुगंध, विजयाचा आस्वाद, विजयाचा शिक्का कोणाच्या बाजूने गेलाय तर अगदी पपन 11 पेठ आज संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. ग्रामीण, एक गाव, एक संघ, एका गावाची ताकद पेठ या ठिकाणी दाखल झालाय. आणि पपन 11 शेवटचा बॉल, फायनल मॅचचा शेवटच्या बॉल वरती ऑन साईड खेळायचा वाईट बॉल. अजूनही मॅच संपला नाहीये, अजूनही मॅच संपला नाहीये. डबल करते. धाबा 2 झाले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल, विजयाचा सुगंध, विजयाच्या दिशेनं वाटचाल. पपन 11 पेठ. चमत्कार होईल का? काळोख झालाय मैदानामध्ये. फायनलचा मॅच मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. शेवटच्या बॉल मध्ये 15 धावांची गरज. चर्चा जास्त करू नका. चला प्लीज. शेवटचा बॉल, राऊंड विकेट. अगदी फुल टॉस टाकलाय. क्रॉस बॅट ना खेळलाय. चेंडू मागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि अशा पद्धतीनं पपन 11 पेठ संघ फायनलचे विजेता ठरलेत. महामानव चषक